टी शर्ट आपण पाहतोय, तसेच एक सन्मान चिन्ह आणि एक मॅन ऑफ द मॅच लिहिलेलं एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर अर्थातच बॅट आपण पाहतोय. वेल प्लेड नितेश आणि नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. यापुढील होणारा सामना आपण पाहतोय सुपर 8 मधील पहिली मोठी लढत आपण पाहतोय. एका बाजूला जयमल्लार अलिबाग आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराट. आणि दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय आपला 12वा प्रतिनिधी पाठवा, अन्यथा पहिला चेंडू पडेपर्यंत दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. लक्ष द्या. आणि महत्त्वाचे अनाउन्समेंट करतोय, ज्याचं नाव लिस्टमध्ये 12वा खेळाडू म्हणून आहे त्यालाच पाठवा, कारण ज्यावेळी खेळाडू दुखापतग्रस्त होईल तोच मैदानावरती जाईल, 12वा खेळाडू मैदानावरती जाईल. अन्यथा त्याचं नाव खेळाडूमध्ये तो इथे नसेल तर 10 खेळाडू घेऊन आपल्याला मैदानावरती खेळावं लागेल. तर सामन्याला सुरुवात झाली आहे. सुपर 8 मधील मेगा फाईट, मेगा लढत आपण पाहतोय. एका बाजूला सिद्धिविनायक झिराट संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग. आपण पाहतोय एका बाजूला मृणाल वरसलकर, ज्याने या मागच्या 2-3 हंगामामध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी केली आहे. अर्थातच आपल्या नावाचा दबदबा आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण चांगल्या स्थानावरती त्याने ठेवला. अर्थातच आपण जर पाहिलं तर अलिबागमधून तो येतो आणि तितकंच चांगला क्रिकेट खेळत असताना आज प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध त्याने आपण जर चांगली पाहिली तर चांगली कामगिरी केली आहे. समोर तितकाच आपण जर पाहिलं तर कडवं आव्हान घेऊन अर्थातच आपण जर पाहिलं तर अभिषेक नाईक सज्ज झालाय. अबू यावेळी आपण पाहतोय बॉल चेंडू घेऊन सज्ज होतो फार एंड कडनं. अर्थातच पावल्यान फार एंड कडनं गोलंदाजी करत असताना यावेळी आपण जर पाहिलं तर अभिषेक नाईक चेंडू घेऊन सज्ज झाला. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय मृणाल वरसुलकरसाठी, पडल्यानंतर खाली राहिलाय, फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक सुद्धा बीट झालाय आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये यावेळी आपण पाहतोय संजीवनी प्राप्त करणारा हा चौकार. धन्यवाद डीजे. चेंडू चांगला होता, अप्रतिम चेंडू टाकला होता, आउटसाइड ऑफ स्टंप, तितक्याच भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू मृणालला सुद्धा समजला नव्हता आणि यष्टांच्या मागे सचिनला सुद्धा बीट करून जातो या चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये देऊन जातोय हा चौकार. त्यामुळे संघाच्या धावसंख्येवरती आपण पाहतोय चौकार येण्याशी इथून मात्र मोहर उमटली आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर स्वतःला बाग करत असताना यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर हलक्या हाताने जरूर खेळला होता. गोलंदाजाला सन्मान जरूर दिला जातो. पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती यावेळी आपण पाहतोय अभिषेक नाईकने हाताळल्यात. अबू यावेळी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय सिद्धिविनायक संघासाठी, ज्याने झिराट संघासाठी ज्याने सातत्यपूर्ण चांगले क्रिकेट खेळलंय. मग लीग स्टेज मधल्या स्पर्धा असू द्या किंबहुना व्यावसायिक स्पर्धा असू द्या, अव्वल दर्जाची कामगिरी करणारा अभिषेक नाईक आपण वारंवार पाहिलाय आणि तोच यावेळी चांगली कामगिरी करतोय. यावेळचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु जोपर्यंत चेंडू वरती पोहोचेल तदवरती हा झेल यावेळी आपण पाहतोय मैदानावरती पडतोय. झेल सोडलाय की मॅच सोडले येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की समजेल, कारण मृणाल वरसोलकरचा खेळ अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पाहिलाय आपण. मृणाल वरसोलकरला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहिलंय आपण, मृणाल वरसोलकरला PNP चषकामध्ये पाहिलंय, त्यांनी केलेली खेळी आपण पाहिली आहे. मग आज त्याचा झेल उडाला होता ना तर तो झेल घेणं तितकंच गरजेचं होतं, परंतु झेल सुटल्यानंतर एक सिंगल मिळते आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर 5 धावा यावेळी धावफलकावरती लागतात. 5 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर भन्नाट वेगाने इथून मात्र चेंडू टाकला जातोय. भरधाव वेगाने आलेले चेंडू आपण जर पाहिलं तर फलंदाजांना यावेळी
हाय हॅलो करून सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जात आहेत. अभिषेक नाईकची हीच तर खासियत राहिली आहे, वेगाने येणं आणि तितक्याच कल्पकतेने समोरच्या फलंदाजांविरुद्ध चेंडू टाकणं, त्याचा असलेला रिदम, त्याचा असलेला फॉलो थ्रो हे नेहमीप्रमाणे पाहण्यासारखा राहिला आहे. आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाजांना तो बीट करत असतो. अशा रीतीने याही वेळेचा उलट्या हाताने खेळण्याचा, अगर सीधी उंगली से घी ना निकले तर तो उंगली टेढ़ी करनी पडती है, असं काहीच दृश्य आपण किंबहुना असं काहीच उदाहरण आपण नेहमी ऐकलंय. परंतु आज मात्र आपण जर पाहिलं ना तर अभिषेक नाईक एक कडवं आव्हान घेऊन मैदानावरती उतरलाय. अक्षरशः तो फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी नव्हे तर जलटे निकारे फेकतोय की काय हेच मात्र मैदानावरती म्हणावं लागेल. अफलातून खेळ यावेळी आपण पाहतोय अभिषेक नाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळचा इथून मात्र खोदून काढलाय, फुलर लेनचा अक्षरशः खोदून काढलाय, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. वन बाउन्स ओव्हर द बोर्ड, बाउंड्री रोप. षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागल्या. सलामीची जोडी आपण जर पाहिले तर मृणाल वलसुरगड आणि विराज ही आपण पाहतोय. सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती जय मल्हार अलिबाग संघाकडनं पाहायला मिळतोय. जय मल्हार अलिबाग संघ अर्थातच आपण जर पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षापासून तितकाचा फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे. कारण मृणाल वलसुरगड आहे, वैभव आहे, त्यानंतर आपण जर पाहिलं तर विराज आहे, त्यानंतर अनेक असे काही खेळाडू आहेत ना ज्यांनी आपला खेळ सातत्यपूर्ण संघासाठी चांगला उंचावला आहे. त्याचमुळे की काय अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये तितकाच दादा संघ म्हणून जय मल्हार अलिबाग संघाला ओळखलं सुद्धा गेलं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि दुसरं षटक पुन्हा एकदा सिद्धिविनायक झिराट संघासाठी हाताळण्यासाठी आपण पाहतोय. अजिंक्य ठोंबरे सज्ज झालाय उर्फ लारा. अलिबाग टेनिस क्रिकेटमधील लारा म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच अजिंक्य यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. मग अशा वेळी इथून आपण जर पाहिलं तर समोर मृणाल वरसोलकर आहे, समोर आपण जर पाहिलं तर विराज आहे. मग आता येणाऱ्या या षटकामध्ये कशा रीतीने धावा बनवल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आपण पाहतोय आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा यापुढील होणारा सामना असेल. पहिला पुकार करतोय साई झिराड विपक्ष फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. आपण जर आला असाल तर आपण आल्याची नोंद करायची आहे. साई झिराड आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. या वेळचा पडून झोपून फटका खेळायचा होता, पण चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय हळूवार रीतीने यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. गोलंदाजाने फलंदाजी स्ट्रेंथ ओळखली होती की चेंडू कशा रीतीने फलंदाज मारण्याचा प्रयत्न करेल, किंबहुना त्याचा फुटवर्क ओळखला होता आणि त्याच रीतीने इथून मात्र चेंडू डिलिव्हर्ड केलाय. आपण जर पाहिलं तर मिडल स्टिक आणि ऑफ स्टिक वरती टाकलेला चेंडू यष्टिरक्षक सचिनच्या हातामध्ये पुन्हा एकदा विसवतोय आणि चेंडू निर्धाव सुद्धा येतोय. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथून आपण जर पाहिलं तर आक्रमकता मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू मिड विकेट वरती खेळला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तदवरती आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होते आणि त्याचमुळे की काय धावफलकावरती आपण जर पाहिलं तर डबल फिगर मध्ये हे धावफलक जात असताना आपण पाहतोय 10 धावा आता धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एकदा अजिंक्य चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा जाईल सरळ वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ वेलकम फॉर चौकार. अपयश. आता पुन्हा एकदा विराज इथून मात्र भरून काढतोय, कारण त्याच्या बॅटमधून आलेला चौकार आणि पुन्हा एकदा अजिंक्यवरती केलेलं आक्रमण एक वेगळं नवसंजीवनी प्राप्त करून देऊन चाललंय. कारण यावेळी उलट्या हाताने जसा चेंडू टप्प्यात आला तसा कार्यक्रम झालाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर पॉईंट बाउंड लाईनवरती स्विचिटचा फटका 4 द्यावा. यावेळी सुद्धा उलट्या बॅटने अक्षरशः यावेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती खिळवाड करणारा स्ट्रोक आपण पाहतोय. परंतु क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तदवरती धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती यावेळी जाऊन पोहोचेल 16 ऑन अ स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. हॅलो 16 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर इथे दुसरं चालू असताना दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे धावा सुद्धा येत आहेत. यावेळचा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय थोड्या अंशी का होईना अपयशी झालाय. जिथे आपण पाहतोय सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय, डॉट येतोय. यावेळचा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु हा प्रयत्न जिथे आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला समजला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ सुद्धा केलाय. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर धावा सुद्धा आल्यात. यावेळी आपण जर पाहिलं तर आता सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणामुळे पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धावफलकावरती मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 17 धावा क्रिकेटच्या परिभाषेमधील एक अशुभ अंक. अर्थातच आपण वारंवार पाहिलाय हा अशुभ अंक नेहमी अशुभ ठरलाय, कारण कोणत्या तरी संघाची बँड वाजून जाणारा हा 17 अनेक वेळा आपण पाहिलाय खतरा निर्माण झालाय. मग आता हा 17 अंक कोणत्या संघासाठी खतरा निर्माण करून देणार? कारण धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 होत्या, परंतु या वेळचा आडवा बॅटने स्विच हिट केलाय. पुनश्च एकदा अप्रतिम स्ट्रोक, षटकार. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रवी म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि सांघिक धावसंख्येकडे जर थोडंसं लक्ष टाकलं ना तर आता वेगाने धावफलक पळालाय. 2 षटकांमध्ये धावा मात्र खोऱ्याने कुठल्यात. या षटकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या, 23 ऑन अ स्कोर कार्ड. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिले दोन सामने गावदेवी मापगाव या संघाने जिंकलेत. पहिल्या सामन्यामध्ये धोकोडे हा संघ विजयी झाला होता. अर्थातच गुंड्या मोरे यांच्या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये ते पोहोचले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे जे पूर्णपणे फेरबदल होता ना तो गावदेवी मापगाव संघाने केला आणि धोकोडे संघाला त्यांच्या फलंदाजी विरुद्ध नमवला. अर्थातच तब्बल 50 धावा त्याने जमवल्या होत्या आणि 50 धावा बनवत असताना आपण जर पाहिलं तर धोकोडे हा संघ पराभूत सुद्धा झाला. मग आता या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 50 धावा फायटिंग टोटल अशी ठरली आहे. आता या सामन्यामध्ये किती धावा येणार? 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण जर लक्ष टाकलं ना तर 23 धावा आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अभिषेक नाईक पुनश्च एकदा तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं असं हे षटक आपण पाहतोय. अर्थातच फार एंडकडनं पुनश्च एकदा तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. समोर मृणाल वर्सुलकर आहे ज्याला पहिल्या षटकामध्ये त्याने शांत ठेवलं होतं, परंतु हे वादळ असं आहे ना त्या वादळाला तुम्ही शांत जास्तीत जास्त वेळ ठेवू शकत नाहीये. ते वादळ कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये धावा बनवतं हे अनेक मैदानांवरती आपण पाहिलंय. मृणाल वर्सुलकर नावाचं वादळ अनेक वेळा घोंगावलंय मैदानावरती, परंतु आतापर्यंत जिथे तिसरं षटक चालू आहे ना त्याची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे. जिथे आपण पाहतोय विराटच्या बॅटमधून फटके आलेत. आतापर्यंत त्याच्या बॅटचा विचार केला, फलंदाजीचा विचार केला, 1 षटकार आलाय, 2 चौकार आलेत, 1 डबल आली आहे आणि धावा सुद्धा धावफलकावरती आल्यात. या वेळचा यू मिस आय विल बी डेफिनेटली दांडी गोल, फलंदाज बाद. चेंडू आडवा बॅटने विराजने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिलं तर तिथे मोडीत काढला गेला. अर्थातच आडवा बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात जो चेंडू मिडल स्टंपवरती होता तो चेंडू सरळ यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा आपण पाहिला. मधली यष्टी वाकवली आणि फलंदाज विराजला मात्र सांगितलं खूप झालं, आता जायचं आहे मैदानाच्या बाहेर, असं काहीसं चेंडू सांगून जाणारा ठरला. अर्थातच अभिषेक नाईकचा हा भरधाव वेगाचा चेंडू यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा ठरला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर सुद्धा परतलाय. कारण आपण जर पाहिलं ना मृणाल वर्सुलकरने का सावध पवित्रा घेतलाय तर याचसाठी, कारण अभिषेक नाईकचा कधी एका चांगला चेंडू येईल आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून जाईल हे मात्र सांगता येऊ शकत नाही आणि ते पण पाहिलंय मैदानावरती. 24 धावा धावफलकावरती पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय वैभव यावेळी स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला.
वैभव आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हवेशी वार्तालाप करणारी त्याची बॅट आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट येतोय या चेंडू. अर्थातच अभिषेक नाईकचं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहिलंय. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं गणित त्यांनी आखलंय आणि समोरच्या फलंदाजांविरुद्ध चेंडू टाकत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर इथून हे चेंडू निर्धाव सुद्धा आलेत. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर तितकीच चांगली गोलंदाजी अभिषेकला करावी लागेल, कारण त्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगले चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड केलेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय फार एंडकडनं तो घेऊन सज्ज झालाय. त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्याच्याकडे असलेली क्षमता आज तो मैदानावरती पुनश्च एकदा दाखवतोय. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा लाजवाब होता. खोलातला चेंडू, त्याला मात्र अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडासा तिथे फंबल झाला होता, परंतु एकच सिंगल यावेळी वैभवला मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 25 धावा आता धावफलकावरती लागतील. 25 या षटकातील आपण जर लक्ष टाकलं तर 4 चेंडूचा खेळ संपतोय. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी असताना आपण जर पाहिलं ना तर सिद्धिविनायक झिराड हा जय मल्हार अलिबाग संघाच्या अगोदरपासून दादा संघ म्हणून ओळखला गेला आहे आणि त्याचमुळे की काय त्यांच्याकडे असलेला अनुभव ते आज मैदानावरती दाखवतात. अभिषेक नाईक हा अगोदर आपण जर पाहिलं तर मी अनेक वेळा अभिषेकला पाहिलं, कधी कधी त्याला गोलंदाजी सुद्धा मिळत नव्हती, परंतु त्याने ते संधीचं सोनं केलंय. यावेळचा फुल टॉस मृणाल वर्सोलकरने ज्या आपण तोफा कबूल करू असं सांगितलंय आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार. शांततेचं वादळ आहे ना, जो शांतता भंग करणारा ठरेल, कारण त्याला मिळालेली संधी तो कधी सोडत नसतो. संधीचं सोनं कसं करायचं हे मृणाल वर्सुलकरला नक्की माहिती आहे आणि त्याने त्याच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो वेगाने पुढे सरकते. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 31 धावा धावफलकावरती लागतात. 31 व 1 बाद 31 असं आपण दृश्य पाहतोय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकासा चांगला खेळ त्याला करावा लागेल. पुनश्च एकदा हवेत झेल होता. हाफ चान्स क्रिएट जरूर झाला होता. मी वारंवार म्हणतो हाफ चान्स ज्यावेळी तुमच्यासाठी क्रिएट होतात ते फुल चान्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात, परंतु इथून झेल सुटल्यानंतर आता मृणाल वर्सोलकरला हा दुसरा जीवदान मात्र दिला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर एक झेल सुटल्यानंतर एक षटकार आला, आता दुसरा सुद्धा सुटला. मग येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकाच चांगला खेळ मृणाल वर्सोलकर मैदानावरती करणार आणि यात तेळ मात्र शंका नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपला. सांघिक धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 32 धावा 3 षटकांनंतर धावफलकावरती लागल्यात. 32 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीटेड. 3 षटकांचा खेळ संपतोय. 1 बाद 32. आता चौथ्या षटकासाठी कोणाला पुनश्च एकदा आणायचं किंवा चौथं षटक कोणाच्या खांद्यावरती सोपवायचं हा विचार जरासा पडला असेल यावेळी आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड संघाला, कारण नेहमी आपण पाहिलंय सिद्धिविनायक झिराड संघ तितक्याच फॉर्ममध्ये मैदानावरती उतरतो किंबहुना तितकंच पॉवर जनरेट करून मैदानावरती उतरत असतो. मग सचिन असू द्या किंबहुना मंथन असू द्या किंबहुना अभिषेक नाईक असू द्या, लारा असू द्या, हे असे खेळाडू आहेत ना समोरच्या संघाविरुद्ध जास्तीत जास्त धावा बनवणं आणि कमीत कमी धावा रोखणं हा त्यांचा मूळ सूत्र राहिलाय. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर त्यांचा खेळ आपण प्रत्येक मैदानावरती पाहिला. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर काही असे संघ आहेत त्यांचं नाव अव्वल स्थानी घेतलं जातं. त्यामध्ये एक आपण जर पाहिलं तर हे सिद्धिविनायक झिराड संघाचं नाव आता जोडलं गेलं आहे, किंबहुना जय मल्हार अलिबाग संघाचं सुद्धा नाव तितक्याच आक्रमकतेने घेतलं जातं. मग आता 2 आक्रमक संघांमध्ये रंगली गेलेली ही लढत मैदानावरती कशा रीतीने पूर्ण केली जाईल, जिथे आपण धावफलकावरती पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. टायमिंगचा जर आपण आतापर्यंत विचार केला तर किती मिनिटं झाली. तर आपण पाहतोय चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथं षटक घेऊन नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती श्रेयस सज्ज झालाय. श्रेयसचा पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय बिमर आहे आणि पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती आम तो आम और गुटली ओके बेदाम.
तर आपण जर पाहिलं तर नवख्या गोलंदाजावरती नवख्या गोलंदाजाच्या खांद्यावरती षटक सोपवायचं किंबहुना चेंडू टाकण्यासाठी त्याला बोलवायचं आणि समोर तितकाच अनुभवी खेळाडू असेल तर दर्पण तर असतं मनात. तेच आपण दृश्य मैदानावरती पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती बीमर स्वरूपात येणाऱ्या 5 धावा आणि येणारा फ्री हिट. आता फ्री हिटची संधी कशा रीतीने इथून मात्र घेतली जाईल, फ्री हिटवरती कशा रीतीने धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय यष्टीरक्षकाने सुद्धा चुकी केली आहे. शॉर्ट फाईन लेगवरती असणारा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुका करा परंतु एक चुकी वारंवार करू नका, कारण तीच चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेत सुद्धा नेऊ शकते हे आपण नेहमी पाहिलंय. त्याचमुळे आता या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकून चालल्यात. या दुहेरी धावेनंतर आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचल्यात 39 धावा. 39 ऑन स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. अजूनही फ्री हिट आपण पाहतोय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू सलग यष्टीरक्षकाच्या हातात चाललाय, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे फलंदाज मात्र सेफ असेल. आपण पाहतोय अर्थातच आपण जर पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने वेगवान चेंडू टाकला होता. पहिला चेंडू बीमर होता, त्यानंतर वाईड होता आणि आत्ताचा चेंडू योग्य टप्प्यावरती पडला. आता कुठेतरी गोलंदाजाला लय सापडली की काय असं काहीच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय, कारण मागच्या चेंडूवरती अक्षरशः फुलर लेनचा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केला आणि डॉट सुद्धा आलाय. फ्री हिटचा फायदा तितकासा वैभव कांबळे उचलू शकलेला नाही आहे. मग आता येणाऱ्या 5 चेंडूंवरती तो कशा रीतीने खेळेल किंबहुना इथून आपण जर पाहिलं तर श्रेयश कशा रीतीने हे 5 चेंडू टाकेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. यावेळचा लोवर फुलटॉस आडवा बॅटने फाईन लेग वरती सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस येतोय हा वैभव कांबळेच्या बॅटमधून षटकार. लोअर फुलटॉस तो सुद्धा लेग स्टंप होती आणि अशा वेळी एखाद्याला बड्डेचं गिफ्ट द्यावं आणि तो बड्डेचं गिफ्ट एखाद्याने 2 हाताने कबूल करावा असं काहीसं आपण पाहिलंय. लोअर फुलटॉस चेंडू आडवा बॅटने खेळला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डीप फाईन लेग वरती आलेला हा षटकार संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या सुद्धा तितक्याच वेगाने पुढे सरकली आहे आणि धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 44 धावा 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता चेंडूमधली गती काढून घेतली होती. मागचा चेंडू वेगवान होता, लेग स्टंप वरती होता. यावेळी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला आणि जो वेगवान चेंडू होता या अगोदरचा त्याच्यामधली जशी गती होती तशी या चेंडूवरती गती काढून घेतली आणि चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धाव सुद्धा टाकलाय. डॉट आलाय चेंडू. षटकारानंतर चांगलं प्रतिउत्तर यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी सुद्धा आडवा बॅटने खेळायचं होतं. रनआउटची संधी, परंतु थ्रो खराब आहे. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथून आपण जर पाहिले तर होते कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 मिळाल्यात. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. तुम्ही पंच या लेग बाईच्या स्वरूपातील धावा आहेत का? धन्यवाद. लेग बायच्या स्वरूपातल्या येणाऱ्या या 2 धावा आपण पाहतोय. मी मागाशीच म्हटलं जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 मिळाल्यात. जर चेंडू लगेच गॅदर केला असता, यष्टीरक्षकाच्या दिशेने मारला असता तर कदाचित कुठला ना कुठला फलंदाज मैदानाच्या बाहेर सुद्धा पडला असता. परंतु यावेळी आपण पाहतोय मागच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती मात्र भर टाकून चालल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता वैभवचा, परंतु तिथे आपण पाहतोय डीप फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात केला. अर्थातच आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. जिथे आपण पाहतोय एक सिंगल मिळते आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 48 ऑन स्कोर कार्ड. 48 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चाललाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतायत. एकाच खेळाडूला आतापर्यंत तब्बल 3 जीवदान दिले गेलेत आणि परंतु आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. जीवदान दिल्यानंतर आणखीन एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय ऍड केली जाते. 49 झाल्यात.
4 षटकांचा आपण पाहतोय इथून खेळ संपला आणि 4 षटकांनंतर 49 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे आता येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीने धावा बनवल्या जातील, कशा रीतीने इथून धावा लुटल्या जातील. 49 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 4 षटकांनंतर लागल्यात. मग येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये धावा कशा रीतीने बनवल्या जातील, येणारा वेळ आणि काळ ठरवेल. तत्पूर्वी थोडीशी संधी डीजे मास्टर यांना. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. चला नाणेफेकी करण्यासाठी या. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष साई झिराट. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष साई झिराट. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा जर दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित नसतील तर एक षटक कमी केलं जाईल. किंबहुना कोणता तरी एक कर्णधार येथे उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार उपस्थित नसेल तर जो कर्णधार उपस्थित असेल त्यांना नाणेफेकी जिंकलं असं जाहीर केलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती करतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकी करण्यासाठी या. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष साई झिराट. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल या दोन संघांना. दुसरीकडे कुठे चालू आहे. पाचव्या षटकाला सुरुवात झाली आहे. पाचवं षटक हाताळण्यासाठी सचिन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. आपण पाहतोय पार्ट टाइम युजर बॉलर म्हणून त्याची वळणी लागली आहे, परंतु आल्या आल्या एक चान्स क्रिएट केलाय आणि मृणाल वळसुलकरला पुन्हा एकदा स्वस्तात यावेळी आपण पाहतोय तंबूच्या माघारी धाडलं जात आहे फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. मग सचिन आलाय आणि सचिनने तेच सांगितलं, अहो शेट लय दिवसांनी झाली भेट, कारण आल्या आल्या त्याने पहिल्याच फलंदाजाला अर्थातच त्याच्या षटकामधील पहिल्या फलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर धाडलाय. मृणाल वळसुलकर परतलाय. अर्थातच आपण पाहतोय पहिली विकेट ही 24 धावसंख्येवरती बाद झाली होती आणि दुसरी विकेट आपण पाहतोय बऱ्याच फरकाने बाद झाली आहे. अर्थातच तब्बल 49 धावसंख्येवरती ही दुसरी विकेट गेली आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर इथून पारडं यावेळी जयमल्लाल अलिबाग संघाचं जड झालंय, कारण आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय ज्याने अक्षरशः अर्थातच RM सप्लायर झिराट संघासाठी अलिबाग प्रीमियर लीग मध्ये चांगलं काम केलं होतं. सार्थक सर पाटील यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला. सार्थक आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर थोड्या अंशी का होईना अपयशी ठरतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत चेंडू जातोय जिथे एक धाव कंप्लीट होत आहे. सार्थकचा जर विचार केला तर हे मैदान त्याच्यासाठी तितकंच लाभार्थी ठरलंय आणि त्याचमुळे की काय लवकरात लवकर त्याची वळणी फलंदाजीसाठी लावली गेली आहे. शेवटचे षटक चालू असताना आपण पाहतोय सांघिक अर्धशतक यावेळी धावफलकावरती लागतंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. मग नाणेफेकी करण्यासाठी या दोन्ही संघांना पुन्हा एकदा पुकार केला जाईल. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आणि साई झिराट. साई झिराट संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघ आपल्याला विनंती करतोय आपला कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय, यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. वैभवच्या बॅटवरती तितकासा आपण जर पाहिला तर हा चेंडू आलेला नाहीये. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अभिषेकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर सचिनकडे असलेला अनुभव तो आज मैदानावरती किंवा खेळपट्टीवरती दाखवतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय, यष्टीरक्षकापर्यंत जातोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आणि ही संधी यावेळी घेतली जाते. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहे. जय मल्हार अलिबाग संघाकडनं तन्वेश फलंदाजीसाठी चाललाय, परंतु सार्थक यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या अर्थातच स्ट्राईक एंडवरती, खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या या षटकातील लक्ष टाकलं ना तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू येणं बाकी. मग आता या 2 चेंडूंवरती कशा रीतीने खेळ केला जाईल. पुन्हा एकदा सचिन यावेळी आपण पाहतोय फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू घेऊन तो मात्र सज्ज झालाय. या वेळचा बसून स्ट्रोक खेळायचा होता, आडवा बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. क्विकर वन ज्याला म्हटलं जातं तो चेंडू इथून मात्र हाताळला गेला. यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केले या चेंडूला आणि या चेंडूवरती आपण पाहतोय कोणतीही धाव आलेली नाहीये. 50 वरती स्थिरावलेले हे धावफलक आपण पाहतोय. 50 ऑन अ स्कोर कार्ड, 50 धावा धावफलकावरती. पन्नास धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू घेऊन सचिन यावेळी सज्ज होतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटने स्ट्रोकलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा डीजे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 57 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र उभं केलंय. मग आता या 57 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का, हा सुद्धा प्रश्न इथून पडला असेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये 56 चेस झाल्या नव्हत्या, आता 57 बनवायच्या आहेत, अर्थातच अभिषेक नाईक आणि त्यांच्या टीमला. मग आता या 57 धावा सिद्धिविनायक झिराडा संघ कशा रीतीने बनवेल येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये समजेल. तत्पूर्वी आपण 2 संघांमध्ये नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई झिराडा संघ आहे. आणि या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय जयेंद्रजी राऊत यांच्या शुभ हस्ते इथून आपण पाहतोय नाणेफेकी होत्या. 2 कर्णधार येथे उपस्थित आहेत. एका बाजूला समीर तळे, दुसऱ्या बाजूला रत्नाकर मोकल. आणि हेड कॉल केलाय पण हेडच आलाय. नाणेफेकी फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघ जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल रत्नाकर? फिल्डिंग करत असताना कितीपर्यंत धावांचा किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद रत्नाकर. समीर नाणेफेकी हारलेला आहेत. प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली आहे. किती धावा बनवाल? 50+ करायचा प्रयत्न करू आम्ही. इथे 55 धावा सुद्धा डिफेंडेबल होतात, परंतु जास्तीत जास्त किती बनवायचा प्रयत्न करतात? तसं बघायला गेलं तर आज सुपर 8चा सामना आहे. बॉलर सर्व 4 टीमकडे चांगलेच असतात. धन्यवाद समीर. तर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूया, जिथे विजयासाठी आपण पाहतोय 57 धावसंख्येची गरज आहे. अर्थातच सिद्धिविनायक झिराट संघाला. मग या 57 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का, हा प्रश्न जरूर पडला असेल. मग आता हा प्रश्नचिन्ह इथून मात्र पुन्हा एकदा सोडवावा लागेल यावेळी सचिनला आणि त्यांच्या टीमला. कारण या 57 धावा बनवायच्या असेल की मग या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान इथून मात्र टिकून ठेवायचं असेल तर या धावा बनवाव्या लागतील. चल सलामीची जोडी पाठवा मैदानावरती सचिन. हॅलो चेक. तर आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला इथून मात्र सुरुवात होईल. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 56 धावा यावेळी आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग संघाने उभारल्यात. 57 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र उभं केलंय.
दादाने घेतला हा शिवराचे आता नको लावू, ही मॅच होते, ही मॅच झाल्यावर लाव. आता त्यांना पण नको लावू. आपला काय करणार? इकडे उडाव. बॉलर कोण आहे? आयुष बोकाडे. आयुष बोकाडे. बोकाडे. एक मिनिट पाणी घेऊन आलो. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती इथून मात्र दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सचिन याला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अभिषेक नाईक ही यावेळी आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराट संघाची नेहमीप्रमाणेची जोडी आपण मैदानावरती आपण पाहतोय. पण आता 57 धावा बनवल्या जातील का हा प्रश्न नक्की पडला असेल. अशा वेळी पहिलं षटक आपण पाहतोय आयुष बोकाडे याच्या खांद्यावरती सोपवलंय. मग आता आयुष इथून मात्र हे पहिलं षटक कशा रीतीने हाताळणार. जे मला अलिबाग संघासाठी यावेळी आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा यावेळी लेट्स प्लेचा आलाय. आपण अजयला पाहायचं, परंतु तदनंतर सार्थकला पाहिलं. आता नवीन खेळाडू मैदानावरती, नवीन चेहरा यावेळी जयमल्लार अलिबाग संघ घेऊन उतरलाय. कारण आपण पाहतोय 57 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित येणारे 30 चेंडू बाकी आहेत आणि 57 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक एंडवरती सचिन यावेळचा पहिला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर जाणारा पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड असल्याचा अवंत स्वरूपाची धाव मिळते, मात्र धावफलकावरती लागेल. अवंत स्वरूपाच्या धावेनंतर आपण पाहतोय यावेळी धावसंख्येचा श्री गणेश जरूर झालाय. धावा यावेळी आपण पाहतोय सिद्धिविनायक संघासाठी, झिराट संघासाठी कशाही येऊ दे, या धावांना आता सिद्धिविनायक झिराट संघ महत्त्व देईल. कारण धावा बनवायच्या असतील ना, तर या धावा सुद्धा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये तितकाशा धावफलकावरती प्रभाव टाकणाऱ्या ठरतील. सलगचा हा दुसरा वाईड आला. लगातारचे 2 वाईट फेकल्यानंतर संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं चालू असताना आतापर्यंत या षटकातील एकही चेंडू टाकून झालेला नाहीये आणि तब्बल वाईटच्या स्वरूपातील 2 चेंडू फेकलेत. त्यामुळे 2 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी इथून मात्र जसा गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला त्याला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड अमेझिंग हिट. षटकार. आपण पाहतोय विजयासाठी 57 धावा बनवायच्या आहेत आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू वाईड होते आणि तदनंतरचा चेंडू जसा टप्प्यात आला तसा कार्यक्रम केलाय सचिनने. आडवा बॅटने खेळला गेलेला वाडिश कावकरच्या डोक्यावरून ठोकलेला फटका 6 धावा देऊन चालला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर धावफलकावरती आपण पाहतोय भर सुद्धा पडते. अर्थातच धावफलकाकडे जर पाहिलं ना तर 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 ऑन अ स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट वाईड होता, तदनंतर अजून एक वाईड आणि तदनंतर षटकार. अर्थातच एका चेंडू मागे 8 धावा यावेळी आपण पाहतोय आयुषने खर्च केल्यात. 8 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर सोडलाय, परंतु आपण जर पाहिलं तर हा चेंडू योग्य टप्प्यावरून चाललाय असंच मात्र पंचांनी सांगितलंय. त्यामुळे आता हा चेंडू डॉट येतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आल्यानंतर यावेळचा चेंडू सचिनने सोडण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला टाकलं होतं, परंतु या चेंडूला सोडण्याच्या नादात आपण पाहतोय चेंडू निर्धाव सुद्धा येऊन बसलाय. पहिल्या षटकाचा खेळ यावेळी मैदानावरती पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू असताना अजून एक मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आहे, परंतु ही चुकी आपण जर पाहिलं तर तितकीशी धावसंख्येवरती भर टाकून जाईल. अर्थातच या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 9 ऑन अ स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि यामध्ये मोलाचा वाटा आपण जर पाहिलं तर सचिनचा आपण पाहतोय, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. आता अभिषेक स्ट्राईक एंडवरती आला. अलिबाग टेनिस क्रिकेटमधील अर्थातच अष्टपैलू खेळाडूमध्ये त्याचे अग्रगण्यस्थानी त्याचं नाव घेतलं जातं, तोच अभिषेक यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला.
यावेळचा स्ट्रोक सरळ बॅटने ओव्हर द बॉल रेड, कोणताही पर्याय नाहीये. आपण पाहतोय फक्त आणि फक्त प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागणारा हा फटका. षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2025 आणि त्याच्यामधील सुपर 8चा मोठा थरार आपण मैदानावरती पाहतोय. पहिला सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती अभिषेकच्या बॅटमधून येणारा षटकार आपण पाहिला. अजून एक धावतोय. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिला चालू असताना अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून मात्र आपण जर पाहिलं तर बॅकची लेडिंग एज लागली होती. षटक क्रमांक हे आपण जर पाहिलं तर पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 असं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. अर्थातच सिद्धिविनायक झिराट संघाची धावसंख्या बिनबाद 15. आता मात्र हे पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये काय, येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय होईल आणि काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद सुयश. या ठिकाणी पहिलं षटक मैदानावरती संपलं, जिथे 15 धावा धावफलकावरती आल्यात. तर आणखीन 4 षटकांचा खेळ येथे बाकी आहे. अभिषेक नाईक आणि सचिन मात्रे ही जोडी मैदानावरती उतरवल्या. सिद्धिविनायक जिल्हा संघाच्या माध्यमातून आलेले दोन्ही सक्षम फलंदाज आहेत, कारण नेहमीच या दोन्ही बॅटरला मी बघितलंय. मग सचिन मात्रेने यंदाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये APL असेल, त्यानंतर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, PNP चषक, या अनेक स्पर्धांमधून त्याने दाखवलं की बॅटिंग मधून अलॉंग दी कार्पेट खेळून सुद्धा धावा येऊ शकतात. केवळ हवेमधनं फटके खेळण्याची काही गरज नसते आणि तो एक सेन्सिबल क्रिकेटर आहे. ॲज पर मॅच सिच्युएशन नेहमी तो खेळत सुद्धा असतो. तर यावेळेस मात्र लेग रिपोर्ट विकेटचं अपील आणि फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. चला, तर तुम्हाला 20 मिनिटं दिली आहेत 4 षटकांसाठी आणि तुम्ही इथे वेळ लावू नका. पहिल्या चेंडूवरती प्रिन्सला विकेट आली. 57 धावांचं टार्गेट अचीव करायचं. एका बाजूला जय मल्हार अलिबाग त्यांच्या खेम्यामध्ये, मग आपण बघितलं मृणाल वर्सोलकर असेल, त्यानंतर जुईकरला सुद्धा आपण बघितलं असेल. त्याच्या बॅटमधनं सुद्धा धावा या मैदानावरती विराज जुईकरला आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधनं धावा आल्या. वैभव कांबळेला आपण बघितलं, त्याच्या बॅटमधनं षटकार चौकार या मॅचमध्ये आपण बघितले. त्यानंतर साठच्या बॅटमधनं एक षटकार आला. 56 धावा त्याने 5 षटकांमध्ये बनवल्यात आणि प्रिन्स या ठिकाणी आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती विकेट आले, त्यानंतर दुसरा चेंडू कशा रीतीने हाताळेल, किंबहुना समोर योगेश आला. काही न बघता पहिल्या चेंडू पासून तो आक्रमण मैदानावरती करेल की सन्मानजनक या ठिकाणी सावध पवित्र आजमावेल. वळत मॅचकडे. तर या चेंडूवरती बघा, गती या ठिकाणी जबरदस्त होती. त्यानंतर ब्लाइंडेड फटका जर तुम्ही या मैदानावरती खेळताना टाइम तुम्हाला करावा लागेल आणि त्याचबरोबरने योगेशला आपण बघितलं होतं, बॅट उगारली होती, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर असं म्हणावं लागेल. आणि अगदी त्या पद्धतीनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये प्रिन्स
जो गोलंदाजी करत आहे एक कमी वयाचा गोलंदाज म्हणून मैदानावरती उतरला. बघा ऍक्शन रिप्ले, कारण पहिला चेंडू सुद्धा असाच हाताळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो चेंडू जो ऍक्शन रिप्ले करून दाखवला आणि अगदी त्या चेंडूवरती सुद्धा या मैदानावरती धाव येत नाही, डॉट मैदानावरती आलाय. षटक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. धावा बनतायत त्या म्हणजेच आतापर्यंत 15 धावा, 1 विकेट, त्यानंतर 2 डॉट. आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय या मॅच मध्ये. आपण बघितलं ना तर मैदानावरती आपण विचार केला तर विकेट आली. कमॉन डीजे मास्टर. षटक क्रमांक आपण पाहिला दुसरं मैदानावरती प्रिन्स गोलंदाजी करत आहे. तर आतापर्यंत प्रिन्सला या ठिकाणी सफलता सुद्धा मिळाली. 2 विकेट त्याच्या नावावरती, त्यानंतर 3 डॉट आलेत, 1 चेंडू बाकी आहे, जेथे प्रिन्स पुन्हा एकदा या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तयार असेल. एक जबरदस्त स्पर्धा ज्या माध्यमातून आपण प्रिन्सकडे बघतोय ना, एक कमी वयाचा गोलंदाज आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक दिशेला तैनात आहे फील्ड करण्यासाठी. तो देखील औत्सुक्याने चेंडूला बघत आहे. दहा मैदानावरती येईल एक. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलं. 2 षटकांच्या अंती धाबा 16 आल्यात. तर 3 षटकं अजून बाकी आहेत. 18 चेंडू मैदानावरती येतील. तर 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे, जी रिक्वायरमेंट आपण बघत आहोत ना, तर आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावा 15 होत्या. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 2 धावा या ठिकाणी खर्च केला प्रिन्सने. 18 चेंडू सवाल. तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38च्या दरम्यान ठेवावा लागेल. आजच्या या दिवसामध्ये एक जिच्चोस आपण बघितलं, जे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आधी कधी घडलं नव्हतं. अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवलं आणि नक्कीच ज्या पद्धतीने इंग्लंडला पराभूत केलं, इंग्लंड आउट ऑफ द टुर्नामेंट गेला मित्रांनो. अफगाणिस्तानचं क्रिकेट आता मात्र जर आपण बघितलं दिवसेंदिवस प्रगत होत चाललंय आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी कोणाला हरवेल हे सांगणं फार कठीण आहे. वळत मॅचकडे ज्या ठिकाणी वैभव कांबळे आला, षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करण्यासाठी बॅटर तयार आहे. विदेशला आपण बघत आहोत, आतापर्यंत बिग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं नाही आलेत. हा चेंडू ब्लॉक ऑन लाईन वरती सतिक यॉर्क केला होता. समोर क्षेत्ररक्षक काय अलॉंग दी कार्पेट फील्ड करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र तोपर्यंत धाव 1 आली. ज्या पद्धतीने आतापर्यंत षटकाला सुरुवात केली, एक अप्रतिम षटक आहे. कारण आतापर्यंत वैभवची गोलंदाजी जेव्हा सुरू झाली, जिथे 1 धाव पहिल्या चेंडूवरती आली, त्यानंतर 5 चेंडू आणखीन बाकी आहेत. मात्र या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं आहे वैभव किंवा जय मल्हार अलिबाग, तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. आणि जर सिद्धिविनायक जिराड आपल्याला जिंकायचं आहे तर मात्र या ठिकाणी अभिषेक नाईक म्हणजे अबुला मैदानावरती खेळावं लागेल. समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. काय जबरदस्त फटका आला. मी म्हटलं होतं की सिद्धिविनायक जिराट संघाला जर सामना जिंकायचा ना, तर अशी फटकेबाजी करणं त्यांना आवश्यक आहे. या चेंडूवरती बघा,
अपील केली होती, मात्र जी गती वैभव कांबळेकडे आहे ना, नक्कीच आपल्याकडे जे यंगस्टर प्लेयर आहेत त्यांच्याकडे असणारी गती हा त्यांचा प्रमुख हत्यार आहे, प्रमुख अस्त्र आहे. गतीचा वापर करतात. ऑफस्टिकच्या बाहेर होता, करण्याचा प्रयत्न केला, चेंडू पॅरलल टू द ग्राउंड आला आणि त्यानंतर मात्र अभिषेक नाईक एका जागेवरती उभा होता. तर यापेक्षा फटका जबरदस्त हिट, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, वाईडिश लॉंग ऑनला बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. बिग 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 षटकार. तर आता मात्र या मॅच मध्ये आपण बघितलं ना, दुतर्फीपणा वाढतोय. तर अबूसाठी 100 रुपयांचं पारितोषिक नंदनकर यांच्याकडनं देण्यात येईल, नंदनकर त्यांच्याकडनं देण्यात येईल. नंदन आज आलेत आणि जरूर टेनिसक्रिकेट.इन माध्यमातून नेहमीच ते उपस्थित असतात, त्यांच्या टीमला गाईड करत असतात, त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यांनी बरेच आहेत असे खेळाडू ज्यांना पूर्णतः मुंबई असेल किंवा बाहेर आपले प्लेयर पोहोचवले, रील्स क्रिएट केल्या, व्हिडिओ बनवल्या. टेनिसक्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म दिलं गेलं आणि त्यामध्ये अभिषेक नाईक सुद्धा असेल. ज्या पद्धतीने आपण बघत आहोत, वैभव मैदानावरती आहे, 2 स्ट्रोक मारलेत, पुन्हा एकदा यॉर्क केला होता. आतापर्यंत यॉर्कर पर्सेंटेज आपण बघितला ना, तर जास्तीत जास्त यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय वैभव. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 1 धाव या ठिकाणी आली आणि वैभव कांबळेसाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. तर आता मात्र बघितलं आपण षटक क्रमांक 3 संपले, धावा आल्यात त्या म्हणजेच तब्बल 31. तर 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 26 धावांची. 12 चेंडू 26 हे समीकरण आहे. 12 चेंडू 26. सहज समीकरण आपल्यापर्यंत पोहोचलंय. 12 चेंडू 26. ज्या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे, सिद्धिविनायक जिराट एका बाजूला लढतोय, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने अभिषेक नाईकने अप्रतिम खेळ दाखवला आणि दृष्टिकोनातून विचार केला वैभव कांबळेचे ते सतिक लाईनवरचे यॉर्कर म्हणजे जय मल्हार अलिबाग संघ सुद्धा अजूनही या मॅच वरची दावेदारी काही सोडत नाहीये, दावेदारी स्पष्ट करतोय. 12 चेंडू 26. पुन्हा एकदा प्रिन्स मैदानावरती आला. प्रिन्सने आजच्या षटकामध्ये जे षटक हाताळलं होतं त्याच्यामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या, 1 धाव आणि 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. तर 12 चेंडू बाकी आहेत. 26 धावा मैदानावरती येतील का, हे कोड मैदानावरती सुटेल का, जेथे अभिषेक नाईक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना विदेश आहे. विदेश मात्र आता या ठिकाणी बाद होईल, फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता आणि फलंदाज विदेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. त्या ठिकाणी पाहायला मिळालं, एक महत्वाची विकेट गेली. फास्ट खेळा तुम्ही, या ठिकाणी फास्ट खेळत नाही आहात तुम्ही, वेळ लावताय. मी तुम्हाला वारंवार सूचित करत आहे, टायमिंग या ठिकाणी सेट केलंय आमच्या स्कोरर्सच्या माध्यमातून. तर आजच्या सुपर 8 मध्ये आपण बघणार आहोत साई जिराट नेक्स्ट मॅच असेल त्यांच्या समवेत खेळत असताना फ्रेंड्स ग्रुप आशिवरे, म्हणजे एक बिग बॅटल पुन्हा एकदा मैदानावरती बघायला मिळेल. तो यावेळेस मात्र त्रिपळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड केलाय, सरप्राईज झालाय अभिषेक. एक महत्वाची विकेट अभिषेक बाद. सामन्यामध्ये जर आपण बघितलं त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती रनआउट आला, त्यानंतर क्लीन बोल्ड केलं, म्हणजे विकेटची मालिका काही संपत नाही आहे. एकामागोमाग एक फलंदाज मैदानावरतून परत आहेत आणि अशा अनुषंगाने जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही अशा रीतीने मॅच जिंकू शकत नाही. तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल.
या ठिकाणी थांबून तुम्हाला अनालिसिस करावं लागेल, रणनीती आखावी लागेल. आता चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 10 चेंडू 26. प्रत्येक चेंडू गडी या ठिकाणी मॅच मधलं दडपण, प्रेशर या बऱ्याच गोष्टी वाढायला लागल्यात. समोर येणारा जो फलंदाज आहे, जो बॅटर मैदानावरती येतोय, मंथनला आपण बघत आहोत. मंथन नाईकला, मंथन सुरुवातीपासूनच अगदी आक्रमक असतो, मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये त्याला थोडं लेट उतरवलाय. मात्र अजूनही सामना संपला नाही आहे. 10 चेंडू आता येते बाकी आहेत. 10 चेंडूंवरती 26 धावांची आवश्यकता आहे. तर मंथन नाईक मैदानावरती आहे. मी नेहमीच मंथनला आक्रमक फटके खेळताना बघितलंय, मात्र या मॅचमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल. गोलंदाज प्रिन्स काय गोलंदाजी केले, आज सर्वांना या ठिकाणी अचंबित केलंय. तर या चेंडूवरती फटका खेळलाय, चेंडूवरती प्रॉपर टायमिंग, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतो. नाईक हा आक्रमक फलंदाज आहे, थोडा लेट त्याला उतरवलाय, कारण पूर्ण स्ट्रॅटेजी आखली जाते. जेथे 9 चेंडू आणि 20 धावांची आता आवश्यकता आहे. एका षटकाराने पुन्हा मॅच बदलली. या मॅच मध्ये ते सुद्धा परतले. सिद्धिविनायक जट संघाचं आगमन, पुनरागमन या मॅच मध्ये झालंय. तर बॉलिंग करत असताना आपण बघत आहोत प्रिन्स या ठिकाणी आहे. 3 चेंडू अजून बाकी आहेत. ऑफिशियल अंपायर विनोद पाटील, शरद पाटील, राजेशजी पाटील महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आहे. तर यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, कमांड इज अ मास्टर, विकेट डाऊन. तर आपण बघा आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये प्रिन्सने दाखवलंय का हा सामना आम्ही सुद्धा सोडणार नाही आहोत. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रिन्सकडे बघा, प्रिन्सकडे ज्या ठिकाणी गती आहे, लाईन अँड लेग आहे, त्याला पाहिजे तो चेंडू तो टाकू शकतो, कारण त्याच्याकडे सराव आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही सराव कराल तर अतिउत्तम व्हाल, परफेक्ट गोलंदाजी कराल, आणि ते आज दाखवलंय. वैभव कांबळेला बघा, त्याला या ठिकाणी सांगतोय कानमंत्र सुद्धा देत आहे, कारण या टीम मध्ये एक ज्युनियर खेळाडू म्हणून प्रिन्स आहे, सिनियर खेळाडू म्हणून वैभवला आपण बघत आहोत. आणि त्या पद्धतीने मृणाल वळसोलकर असेल, त्याने अनेक खेळाडू तयार करण्याचं काम केलंय. त्यामध्ये आपण बॅटिंग करताना विराज जुईकरला सुद्धा बघितलं होतं. आता सामन्यामध्ये 8 चेंडू आणि 20 धावा, म्हणजे मॅच आता पुन्हा टर्न झाली. आधी षटकाराला मी म्हटलं होतं की सिद्धिविनायक जट संघाने डोकावर काढले, ते परतलेत, मात्र विकेट आली. प्रिन्सने दाखवलंय की नाही, ही मॅच आम्ही सहज सोडणार नाहीये. एक जबरदस्त गोलंदाजी प्रिन्सच्या माध्यमातून. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हँडल केलाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर असं वाटत होतं की लेगस्टिकच्या बाहेर जाईल, मात्र तो चेंडू बघितला आपण पॅडवरती आदळला, आणि फलंदाजाने सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेवटच्या मोमेंटला त्याला समजलं की चेंडू आपल्या पॅडवरती येतोय. प्रिन्स या अलिबाग क्रिकेटचं भवितव्य, किंबहुना मी म्हटलं की जय मल्हार अलिबाग ज्या पद्धतीनं हा केवळ एक संघ नाही, त्यांनी पूर्ण नक्कीच मृणाल वळसोलकरच्या या अनुभवाखाली तयार झालेले प्लेयर्स आहेत. मग प्रिन्स, विराज जुईकर, त्यानंतर आयुषला सुद्धा आपण बघितलं, एका मागोमाग एक आलेले प्लेयर्स. सार्थक सर पाटील याला सुद्धा आपण पाहिलंय. तर या चेंडूवरती मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन. षटक या ठिकाणी संपलं. प्रिन्सची अप्रतिम गोलंदाजी होती. धाबा त्याने 6 खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाल्या, आणि त्याचे इरादे आज त्याने प्रबळ केले. सक्षमरित्या त्याने आज हँडल केली गोलंदाजी. क्रुशियल मुवमेंट होती ना या मॅच मध्ये, जेव्हा एक अतिरेकीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करायची असते ना, तेव्हा एक वेगळं दडपण असतं, कारण मॅच कधीही पलटू शकते. एखादे खराब चेंडू जर पडले तर ते आउट ऑफ द पार्क मारण्यासाठीच फलंदाज तिथे उभा असतो. आणि असं असताना मात्र समोरच्या गोलंदाजाने फलंदाजाला नमवलं होतं त्याच्या गोलंदाजीवरती. मॅच सुरू करा. तर आता मात्र चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 6, आणि चेंडू 6 बाकी आहेत. 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 20 धावा. समीकरण हे स्पष्ट केलंय. मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सुद्धा इथे आपण बघणार आहोत. मात्र सामना
एक जबरदस्त रित्या पुढे घेऊन जात आहोत. सात चेंडू 20. सामन्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचं ना तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, खेळावं लागेल, मोठे हिट या ठिकाणी मारावे लागतील. 6 चेंडू बाकी आहेत. सार्थक सरपाटीलला आपण बघत आहोत. एक नवतरुण चेहरा, एक नवीन खेळाडू, द इमर्जिंग प्लेअर, आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याने आक्रमण केलं होतं आणि इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याला ती ट्रॉफी सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे सार्थक सरपाटील वरती सुद्धा बऱ्याच लोकांच्या नजरा आहेत, जिथे आपण मॅच कडे वळतोय. सार्थक तयार आहे. तर या चेंडूवरती सुद्धा आपण बघितलं ना तर मैदानावरती हा मारण्याचा प्रयत्न केला होता. मॅच थोडीशी दूर चालली आहे. आता 5 चेंडू आणि 19 धाबांची आवश्यकता आहे. स्ट्राईक घेणं महत्वाचं होतं. स्ट्राईक वरती आता आपण बघत आहोत तो म्हणजे न्यू बॅटर श्रेयस. श्रेयस मैदानावरती आला. षटक क्रमांक आपण बघितला तर या ठिकाणी 5व्या प्रगती पदावरती. कधी काय होऊ शकतं या अनुषंगाने आपण मॅच बघत आहोत. ब्लास्ट मैदानावरती बघायला मिळतील का, कारण धाबा येणं हे आता या मॅच मध्ये गरजेचं आहे, जिथे 5 चेंडू बाकी आहेत. सार्थक सरपाटीलला या ठिकाणी खेळणं इतकं सोपं नाही आहे. किंबहुना बॅकफूट वरती उभं राहून या फटक्याला एक्झिक्यूट करायचं होतं, मात्र जे टायमिंग या ठिकाणी आपण बघतोय ना, तर टायमिंगचा कमतरता, त्याचा अभाव या ठिकाणी बघायला मिळाला. तर 4 चेंडू अजून बाकी आहे, जिथे सार्थक सरपाटील मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार असेल. बोलतो मॅच कडे. पुन्हा एकदा बघा, गतिमान चेंडू, एक्सप्रेस गोलंदाजी, गतीचा वापर केला जातोय आणि त्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी म्हणेन मी, कारण गती बऱ्याच गोलंदाजांकडे असते, मात्र नियंत्रित गोलंदाजी प्रत्येकाला करता येते असं नाही. आणि जेव्हा खराब चेंडू येतो तो आउट ऑफ द पार्क मारला जातो आणि तो फलंदाज त्यासाठी तयार असतो. यापेक्षा फुलटॉस होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा, अशा रीतीने आपण बघत आहोत. 4 चेंडू मैदानावरती आले, जिथे आणखीन 2 चेंडू बाकी आहेत. या मॅच मध्ये 57 धाबांचं टार्गेट अचीव करायचं होतं. 56 धाबा मैदानावरती बनवल्या होत्या. 2 चेंडू 17 धाबा. समीकरण या ठिकाणी लागलं ना तर मात्र मैदानावरती सार्थक सरपाटील किंबहुना प्रिन्स या मॅच मध्ये त्याने टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच तो ठरलाय. हा देखील चेंडू आपण बघितला, यॉर्क केला होता, खोदून काढला होता चेंडूला आणि त्यानंतर मात्र धाव घेतली नाही. डॉट मैदानावरती आलाय. या सामन्यामध्ये आपण जर चित्र बघितलं ना तर आता मात्र केवळ 1 चेंडू बाकी. आवश्यकता जर आपण बघितली धाबांची, 17 धाबांची आवश्यकता. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. षटक क्रमांक 5 देखील संपलं आणि मॅच जिंकली जय मल्हार अलिबाग संघानं. तर त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करत आहोत. नेक्स्ट मॅच साठी त्यांना शुभेच्छा देखील देत आहोत. लगेचच पुढचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल, जिथे साई जिराट विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप आशिवरे. दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस झाला. टॉस या ठिकाणी जिंकला आशिवरे संघाने. जर या ठिकाणी लवकरात लवकर आपला संघ उतरावा, जो काय निर्णय आहे तो कळवा.